पार्थ पवारांवरील आरोपांनंतर अजित पवार पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दाखल. पक्ष कार्यालयात निवडणुकीचा घेणार आढावा. जमीन घोटाळा प्रकरणी स्थापन करण्यात आलेली चौकशी समिती आजपासून कामाला लागली. 7 दिवसांमध्ये अहवाल द्यायचा आहे. जॉईंट रजिस्ट्रार राजेंद्र मुठेंच्या अध्यक्षतेखाली समिती करणार कागदपत्रांची तपासणी. जमीन व्यवहारामध्ये अनियमितता करणाऱ्यांवर कारवाई करणार. सीएमकडून भूमिका स्पष्ट. ज्यांना एफआयआर कळत नाही ते पार्थ पवारांवर आरोप करतायत विरोधकांचा टोला. उद्धव ठाकरे परभणीच्या मानवत तालुक्यातल्या ताडबोरगाव गावात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी ठाकरेंचा संवाद. ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा शेवटचा दिवस. कोल्हापुरामध्ये महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एकत्रित लढणार. शिवसेना विनायक राऊत आणि सतेज पाटलांमध्ये पार पडली बैठक. स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही सोबत घेणार. हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान. विधान भवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून नागपुरात होणार सुरू. आचारसंहितेमुळे अधिवेशनाचे दिवस बदलू शकतात. रुपाली चाकणकरांविरोधात विधानं केल्यानं रुपाली ठोंबरे पाटलांना पक्षाची नोटीस. शिस्तभंगाची कारवाई का करू नये याचं मागितलं 7 दिवसात उत्तर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर. 1400 कोटींच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक संकुलाचं फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन. नागपूरमधील कार्यक्रमात खुर्चीकरता भांडणाऱ्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळेंचं अनिश्चित काळाकरता निलंबन. स्टेजवर बसण्याच्या जागेवरून 2 महिला अधिकाऱ्यांमध्ये गडकरींसमोरच झाला होता वाद. नागपूरमध्ये सामूहिक गीता पठणाचा विश्वविक्रम. 52,000हून जास्त विद्यार्थ्यांकडून गीता पठण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती. आणि मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्यांना आता अमेरिकेत प्रवेश नाही. रक्तदाब आणि मधुमेहींना व्हिसा आणि ग्रीन कार्ड देऊ नये अशा ट्रम्प यांच्या सूचना. आरोग्यावरचा सरकारी खर्च वाढतो असं दिलं कारण. कोरेगाव पार्क परिसरातील जमिनीचा व्यवहार रद्द झालेला असला तरी अनियमिततेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी नियुक्ती करण्यात आलेल्या समितीचा अहवाल 1 महिन्यामध्ये येईल आणि अहवालात दोषी असणाऱ्यांवर कारवाई नक्की होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. ज्यांना एफआयआर माहीत नाही ते पार्थ पवारांवर आरोप करत असतात असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. या व्यवहारात सही करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. या व्यवहार प्रकरणामध्ये स्टॅम्प ड्युटी भरावीच लागणार असून स्टॅम्प ड्युटी भरल्याशिवाय व्यवहार रद्द होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना जे पैसे भरावे लागतात, कारण रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी पैसे भरावे लागतात, त्यामुळे त्या संदर्भातली नोटीस त्यांना इश्यू झालेली आहे. त्यामुळे पुढची कारवाई जी काय ती होईल. मुद्रांक शुल्काच्या संदर्भातली नोटीस ही देण्यात आली आहे. ती भरल्याशिवाय हा जो काही व्यवहार रद्द होत नाही. तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही. त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल. यासोबत एक पॅरलल इन्क्वायरी जी चाललेली आहे ACSच्या अंतर्गत एक कमिटी आम्ही केलेली आहे. त्याच्याही अंतर्गत सगळी चौकशी करून 1 महिन्यामध्ये त्याचा अहवाल आम्ही घेऊ. त्याच्यामध्ये याची किती व्याप्ती आहे, अजून कोण कोण याच्यामध्ये आहेत या संदर्भातली सगळी माहिती मिळेल आणि मग त्यानुसारच पुढची कारवाई ही केली जाईल.
ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराइज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच FIR दाखल होतो. तो FIR दाखल झाला आहे. पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एखादा FIR होतो याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते, ज्यांनी विक्री केली ते, ज्यांनी त्या संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते, ज्यांनी फेरफार केला ते, अशा सगळ्यांवर हा FIR दाखल झालेला आहे. याच्या चौकशीच्या दरम्यान अजून जर कोणाची नावं आली, कोणाचा संबंध आला तर त्यांच्यावरही कारवाई होत असते. पण आता जो FIR केलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही डावललेलं नाही. अहवालात जो कोणी दोषी असेल, जो कोणी, आणि माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही या ठिकाणी पूर्णपणे सहमत असतील की या अहवालामध्ये कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई होईल. दरम्यान अजून एक मोठी बातमी याच अनुषंगानं की महसूल विभागानं सुद्धा पार्थ पवारांना दणका दिलाय. जर हा दस्त रद्द करायचा असेल तर 42 कोटी भरावेच लागणार आहेत. महसूल विभागानं अमेडिया LLPला पत्र दिलेलं आहे. पुणे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे की हा केलेला दस्त, हे रजिस्ट्रेशन जर रद्द करायचं असेल तर जे 42 कोटी आहेत, जो त्याचा मुद्रांक शुल्क आहे तो भरावाच लागणार आहे आणि तरच हे दस्त रद्द होऊ शकतं, हा व्यवहार रद्द होऊ शकतो. पुणे जमीन व्यवहार प्रकरणात आत्ता जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली त्याच प्रमाणात, म्हणजे तेच उत्तर आपण बघतोय. इथं महसूल विभागानं तसं पत्र पार्थ पवारांना पाठवलेलं आहे. त्यामुळे 42 कोटी भरून मग हे दस्त रद्द करता येणार आहे. महसूल विभागाने अमेडिया LLPला हे पत्र पाठवलेलं आहे. महत्त्वाची बातमी आहे. गेल्या 2 दिवसांपासून फक्त एकाच विषयाची चर्चा आहे, ते म्हणजे पुण्यातलं हे जमीन व्यवहार प्रकरण. पुण्यातील मुढवा कोरेगाव वतनाच्या जमिनीवरून राज्यात गदारोळ झाला. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं सरकारी जमीन 300 कोटींना खरेदी केली, ज्याची किंमत मूळ 1800 कोटींच्या आसपास असेल. सरकारी जमिनीचा व्यवहार झालाच कसा, यावरून विरोधकांनी आरोपाची राळ उडवली. या प्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे, एकाला अटक सुद्धा झालेली आहे. अखेर हा व्यवहार रद्द केला जाणार असल्याची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माध्यमांसमोर येऊन दिली. पार्थ पवार यांच्या कंपनीनं 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये खरेदी केली होती आणि 21 कोटींचा स्टॅम्प ड्युटी न भरता फक्त 500 रुपये भरले होते. यावरूनही राज्यात राजकारण तापलेलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी चौकशी समिती आता नेमली गेली आहे. चौकशीत सगळा घटनाक्रम पुढे येईल. कुणी मदत केली, कुणाचे फोन गेले, हे सगळं समोर येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत. जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरतेशेवटी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली. गेले 2-3 दिवस सातत्याने, म्हणजे गुरुवारपासून सातत्यानं हा विषय चर्चेत येत होता. पार्थ पवार यांची जी कंपनी आहे त्या कंपनीवर आरोप झालेले होते, त्यामुळे उपमुख्यमंत्री स्वतः समोर आले आणि त्यांनी उत्तर दिलंय. दरम्यान अंबादास दानवेंनी अजित पवारांवर टीका केलेली आहे. चोरी केलेला माल रिकव्हर केला तर चोरावरचा गुन्हा रद्द होतो का, असा सवाल त्यांनी विचारला. व्यवहार रद्द केल्यानं प्रश्न सुटणार नाहीये, चोरीचा माल रिकव्हर केला म्हणून गुन्हे रद्द होणार नाहीयेत, असं ते म्हणाले. एखाद्या ठिकाणी चोरी झाली आणि चोरीचा माल रिकव्हर केला तर चोरावरचा आरोप किंवा गुन्हा रद्द होतो का, याचंच एवढंच उत्तर द्या राज्य सरकारने किंवा गृह मंत्रालयाने. सिंपल माझा प्रश्न आहे की एखाद्याने चोरी केली, चोरीचा सगळा ऐवज पोलिसांनी जप्त केला, जप्त केल्यानंतर चोरीचा गुन्हा रद्द होतो का, हा माझा साधा प्रश्न आहे.
तेव्हा असं व्यवहार रद्द केला म्हणून हा प्रश्न सुटणार नाही. पुढे जाऊया. आरोप 300 कोटींचे आहेत आणि व्यवहार नाहीये, त्यामुळे दरम्यान या प्रकरणात कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचे आरोप विरोधकांनी केलेले आहेत. मात्र 1 रुपयाचा सुद्धा व्यवहार झाला नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतायत, माध्यमांसमोर येऊन म्हणतायत. त्याचसोबत मीडिया कंपनी जरी पार्थ पवार आणि दिग्विजय पाटलांची असली तरी या व्यवहाराबाबत दोघांना कल्पनाच नव्हती असा दावा दादांनी केलेला आहे. याबद्दलची माहिती घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या व्यवहारामध्ये 1 रुपया पण दिला गेला नाही. तरी मोठे मोठे आकडे सांगितले, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मीडिया कंपनीचे डेझिग्नेटेड पार्टनर्स असून सुद्धा पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही या विरोधकांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय उत्तर दिलं ते बघूयात. काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही. तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे. ह्या जमिनीचा 2005-6 काही पैसे देऊन व्यवहार केलेला होता. ह्याच्या संदर्भामध्ये पार्थच्या कंपनीला किंवा पार्थ आणि त्याचा जो काही सहकारी आहे दिग्विजय पाटील यांना कुणालाही जास्त त्याच्यातली माहिती नव्हती. ही जमीन ही सरकारी जमीन आहे. सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही. ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे. ह्या अशा अनेक गोष्टी पुढं आलेल्या आहेत. त्याच्याबद्दलच ACS रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे. मग असं असताना इथं रजिस्ट्रेशन झालं कसं, कुणी केलं, कोण त्याला जबाबदार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील. बातमी आहे आता अजित पवारांनी घेतलेल्या U-टर्नची. वतनाच्या जमिनीच्या व्यवहाराची अजित पवारांना 3 ते 4 महिन्यांपासूनच कल्पना होती. या व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर चुकीची कामं खपून घेणार नाही अशी स्पष्ट ताकीद दिल्याचं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. पण आज अजित पवारांनी दिलेल्या वक्तव्यावरून U-टर्न घेतला. आपल्याला या व्यवहाराची कल्पना नव्हती असं अजित पवार म्हणाले. मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं. त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही. असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही. या व्यवहारामध्ये देखील मला अजिबात काही माहिती नव्हतं. माहिती असतं तर मी लगेच सांगितलं असतं हो मला विचारून ते व्यवहार झालेला आहे. आणि मी कुणालाही माझ्या जवळच्या घरातल्या नातेवाईकांनी, माझ्या मुलांनी, माझ्या जे कोणी जवळचे सहकारी असतील यांनी कुणी जरी व्यवहार केला किंवा काही गोष्ट केली तर त्यांना मी सांगत असतो की संपूर्ण गोष्ट कायद्याच्या नियमाला धरूनच त्या ठिकाणी केली पाहिजे. पुढची बातमी. पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलेला आहे. काय नेमकं म्हणाले उद्धव ठाकरे बघूयात. मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहेत, एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरं आता अजितदादावरती पांघरून घालण्यासाठी बिझी आहे. म्हणजे तिकडे जमिनी बळकावणं चालल्या आहेत आणि माझ्या इथल्या शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही, पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला बसलेले आहेत.